नमस्कार मंडळी. कोणत्याही प्रिझर्व्हेटिव्ह शिवाय वर्षभर टिकणारी आज आपण मस्त फ्रुटी बनवणार आहोत, जी तुम्ही वर्षभर एन्जॉय करू शकता. बाहेर बाजारात गेल्यानंतर मुलांना फ्रुटी खूप प्यावीशी वाटते, किंबहुना आपल्याला सुद्धा फ्रुटी खूप आवडते. पण मग आता ही चुटकीसरशी फ्रुटी कशी बनवायची हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हटलं तर अगदी काही सेकंदाचं काम आहे हो. पण एकदा का तुम्ही हे 5-10 मिनिट काढलेत ना, तर मग अगदी वर्षभर तुम्ही आरामात बिना प्रिझर्व्हेटिव्हची फ्रुटी पिऊ शकता. चला आता खूप वेळ न घालवता पटकन फ्रुटी बनवून घेऊयात. कारण फ्रुटी बनवायला असं जास्त काही लॉजिक लागत नाही. खूप सोपी आहे. इथे मी 3 मीडियम साइजचे आंबे घेतलेले आहेत. 3 मीडियम साइजच्या आंब्यामध्ये जवळ आसपास 20 ते 25 ग्लास आरामात फ्रुटी होते. आता तुम्हाला असं वाटत असेल की 20 ते 25 ग्लास फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं म्हणजे थोडंसं अवघडच आहे. पण नाही. अगदी कमीत कमी आता तुम्ही जर इथे 3 आंबे बघताय ना, तर 3 आंब्याला जेवढी जागा लागणार आहे, त्यापेक्षाही कमी जागा वापरून आपण ही फ्रुटी स्टोअर करणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. कदाचित याआधी तुम्ही YouTubeवरती कधीच हा व्हिडिओ पाहिला नसेल. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर इथे मी 3 मीडियम साइजचे आंबे घेतलेले आहेत. यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि गर जो आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करूयात, हे सगळे आंबे चिरून घेऊयात आणि मग यामधला गर काढून घेऊ. तर इथे 3ही आंबे मी चिरून घेतलेले आहे. आता काय करायचंय, चाकूच्या साहाय्याने असे याला खाचा पाडून घ्यायच्यात आणि चमच्याच्या साहाय्याने यामधला संपूर्ण गर आपल्याला काढून घ्यायचा. तर काही दिवसांपूर्वी आमरस बनवण्याची अगदी साधी सोपी ट्रिक तुमच्यासोबत शेअर केलेली होती. त्याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. चमच्याच्या साहाय्याने जर तुम्ही आमरस बनवलात ना, तर अजिबात आमरस आंब्यासोबत, कोळीसोबत किंवा त्याच्या सालीसोबत वायाला जात नाही. एकोणा एक आंब्याचा रस अगदी व्यवस्थित बाहेर काढता येतो. तर तुम्ही इथे जर बघितलं तर या सालीला अजिबातच कुठेही रस राहिलेला नाही. तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. तर याच पद्धतीने कोळवरचा सुद्धा गर अगदी छान पद्धतीने तुम्हाला काढता येतो. तर हे बघा, कोळीला सुद्धा अजिबात रस राहिलेला नाही आणि याच पद्धतीने 3ही आंब्याचा गर मी काढून घेतलाय. आता यानंतर काय करायचंय, हा जो गर आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा. आता यावेळेस यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाही. फक्त हा गर जो आहे तो चांगला आपल्याला बारीक करून घ्यायचा. लम्प्स विरहित असा हा गर असायला हवा. अजिबात यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. आणि जरी थोड्याफार छोटे-छोटे लम्प्स राहिले, तरी सुद्धा आपल्याला पुढे जाऊन अशी एक स्टेप करायची, की ज्यामध्ये हे लम्प्स पूर्णपणे निघून जातात. तर इथे गर चांगला तयार झालेला आहे. आता हा आपल्याला एका पॅनमध्ये काढून घ्यायचा आहे. सध्या इथे मी गॅसची फ्लेम चालू केलेली नाही. संपूर्ण गर मी यामध्ये घातलेला आहे, पण मिक्सरच्या भांड्याला बराचसा गर अजूनही शिल्लक आहे. यासाठी एक अर्धा ग्लास भरून मी यामध्ये पाणी घातलं आणि संपूर्ण जो गर मिक्सरच्या भांड्याला होता, तो काढून घेतला. आत्ता मात्र आपण गॅसची फ्लेम चालू करूयात. सुरुवातीपासूनच आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, म्हणजे सगळं काही आपल्या कंट्रोलमध्ये राहतं. बरं, जेव्हा तुम्ही हा आंब्याचा रस शिजवून घेण्यासाठी एखादं भांडं वापरत आहे, एखादी कढई वापरत आहे, तर ती जाड तळाची असायला हवी. आणि इथे शक्यतो अॅल्युमिनियमची किंवा लोखंडाची कढई घेणं टाळावं. हवं असेल तर एखाद्या स्टीलच्या पातेल्यामध्ये सुद्धा तुम्ही हा गर शिजवून घेऊ शकता. फ्रुटीचा बेस बनवण्यासाठी मी इथे वापरलेली आहे, ही आहे नॉनस्टिक कोटेड ग्रेनाइट फिनिशिंग असणारी डाय कास्ट अॅल्युमिनियम बॉडी असणारी कढई. 3.8 लिटरची याची कॅपॅसिटी आहे. 4 ते 5 लोकांसाठी व्यवस्थित यामध्ये अन्न शिजवता येतं. ओव्हरऑल या कढईचा लुक खूप मस्त आहे. फ्लॅट बेस असल्यामुळे अगदी व्यवस्थित असं तुम्हाला यामध्ये अन्न शिजवता येतं. अगारोची ही इम्पेरियल ग्रेनाइट नॉनस्टिक भांडी जर तुम्हाला वापरून पाहायची असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की जाऊन चेक करा. आता यामध्ये अर्धा कप भरून मी साखर घातलेली आहे. इथे आंबा गोडीला बराचसा आहे, त्यामुळे मी इथे साखर थोडीशी कमीच घातली आहे. पण आंबा जर तुमचा आंबट असेल तर मात्र साखरेचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबानुसार, तुमच्या आवडीनुसार इथे वाढवायचंय. पण अंदाजापेक्षा थोडीशी जास्त साखर घालायची, म्हणजे फ्रुटी जी आहे ती मिळमिळीत न लागता गोडीला छान लागते. आता इथे साखर संपूर्णपणे विरघळली गेली. आता यानंतर या मिश्रणाला चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. पण एक लक्षात ठेवा, की हे जे मिश्रण आहे ते सतत आपल्याला ढवळत राहायचंय. अजिबात हे तळाला चिकटू द्यायचं नाही. एक 2 ते 3 मिनिटामध्येच या मिश्रणाला चांगली उकळी यायला सुरुवात होते. खूप वेळ हे मिश्रण शिजवत बसायची अजिबातच गरज नाही. पण आता तुम्ही जर बघितलं तर पहिल्यापेक्षा हे जे मिश्रण आहे ते छान चकाकीदार वाटतंय आणि याचबरोबर स्मूथ सुद्धा वाटतंय. आता याचं जर टेक्स्चर जर तुम्हाला सांगायचं झालं तर मस्त ट्रान्सपरंट याचं टेक्स्चर आहे.
तर हे बघा मस्त असं जेली टाईप याचं टेक्स्चर आहे. जर तुम्ही हे स्पॅच्युला मधून पाडून पाहाल तर याला हलकीशी तार सुद्धा येते, म्हणजेच आपलं मिश्रण इथे तयार झालंय. आता मिश्रण हलकंसं थंड झालं की हे आपल्याला एका गाळणीमधून गाळून घ्यायचंय. काय होतं, जेव्हा आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा जेव्हा पिळून आंबा घेतो ना, तरी सुद्धा यामध्ये केसराचे धागे येतात. पण फ्रुटीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर केसराचे धागे अजिबातच चांगले लागत नाहीत, किंबहुना हे आपल्याला गाळूनच घ्यावं लागतं. म्हणूनच आपल्याला हे केसराचे धागे काढून टाकायचे आहेत आणि जे काही छोट्या मोठ्या गुठळ्या राहिलेल्या असतील त्या सुद्धा गाळून मोडता येतात. आता हे मिश्रण तुम्ही बघा, काय मस्त वाटतंय. आमरस जसा असतो ना तसं याचा टेक्स्चर राहिलेला नाही, एक वेगळंच टेक्स्चर याला आलेलं आहे. तर हे बघा असे बरेचसे केसराचे धागे शिल्लक राहतात. आता हे जे राहिलेलं मिश्रण आहे हे असंच एका बॉटलमध्ये स्टोर करून तुम्ही 6 महिन्यासाठी स्टोर करू शकता. पण तुम्हाला जर वर्षभर टिकून ठेवायचं असतील तर आपल्याला हे फ्रीज करावं लागणार आहे. यासाठी इथे मी आयसिंग ट्रे वापरते. आता माझ्याकडे आयसिंग ट्रे आहे. सिलिकॉनचा एकच मोल्ड माझ्याकडे होता. त्यामुळे त्यामध्ये हे मिश्रण पुरलं नसतं. यामुळे मी इथे आयसिंग ट्रे घेतलेत. आता सिलिकॉनचे मोल्ड सुद्धा नसतील किंवा तुम्हाला आयसिंग ट्रेमध्ये जमवून घ्यायचं नसेल तर छोट्या-छोट्या वाट्यांमध्ये तुम्ही हे जमवून घेऊ शकता आणि यानंतर याचे पीसेस करून एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये तुम्हाला हे ठेवायचंय. पण आयसिंग बॅगमध्ये ना काय होतं, एका ग्लाससाठी 1 आईस क्यूब घेतला किंवा पुरेसं होऊन जातं आणि अंदाज आपल्याला व्यवस्थित ठेवता येतो. आता माझ्याकडे जेवढे ट्रे होते, मोल्ड होते सगळे मी वापरलेले आहेत. तरी देखील 1 पळी 1.5 पळी इथे मिश्रण शिल्लक राहिलेलं आहे. आता या मिश्रणाचा लगेचच तुम्ही सरबत बनवू शकता किंवा असंच हे मिश्रण एखाद्या बरणीमध्ये स्टोअर करू शकता किंवा वाटीमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही हे फ्रीज करू शकता किंवा लगेचच तुम्ही याची फ्रुटी बनवून सुद्धा पिऊ शकता. तर इथे जवळपास 7 ते 8 तासांसाठी किंवा रात्रभर तुम्ही हे फ्रीझरमध्ये ठेवू शकता. इथे हे सगळे क्यूब छान फ्रीझरमध्ये फ्रीज झालेले आहेत. आता मोल्ड जर असेल तर मोल्डमधून अगदी सहज असे क्यूब तुम्ही बाहेर काढू शकता. हे पहा, या पद्धतीने असे क्यूब काढायचे आणि जे आईस ट्रे आहे यामध्ये जर तुम्ही जमवून ठेवलं असेल तर थोडीशी तुम्हाला चाकूची मदत घ्यावी लागते. तर इथे मस्त क्यूब तयार झालेले आहेत. एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये हे भरून ठेवायचं किंवा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता आणि फ्रीझरमध्ये ठेवून अगदी वर्षभरासाठी तुम्ही हे एन्जॉय करू शकता. आता अगदी काही सेकंदामध्येच फ्रुटी कशी बनवायची हे बघूया. तर एक एक क्यूब एका ग्लासमध्ये घालून घ्यायचं आणि यामध्ये लगेचच थंडगार पाणी घालायचं. सगळ्या ग्लासमध्ये थंड पाणी घातल्यानंतर चांगलं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. फ्रुटी तुम्हाला किती दाटसर हवी आहे किंवा किती गोड हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये क्यूब घालू शकता. तर घरच्या घरी मस्त थंडगार अशी फ्रुटी तयार झाली की जी तुम्ही अगदी वर्षभर म्हटलं तरी एन्जॉय करू शकता. अगदी जशी बाजारात थंडगार आणि त्याच रंगाची त्याच चवीची अशी ही फ्रुटी तयार होते. माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही नक्कीच ही फ्रुटी बनवून पहा. तुम्हालाच काय, घरात येणाऱ्या पाहुण्यांना, घरातल्यांना आणि विशेष म्हणजे मुलांना तर खूप आवडणार आहे. यामुळे बाहेरचे प्रिझर्वेटिव्ह घातलेले किंवा रंग घातलेले सरबत पिण्यापेक्षा ना घरीच नॅचरल असे सरबत तयार करा, फ्रुटी तयार करा आणि मस्त एन्जॉय करा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.